काय बच्चे कंपनी सगळे आले तर वाढदिवसाला. हो का, एक चहा घेऊन पळतोय तर एक इडली खाते तर एक डोसा खाते तर एक आंघोळीला पळतोय. बघ बरं बघ बरं, बसल्या जागी चहा तर लागतोय, सगळंच लागतंय, पण काहीच आवडत नाही. सदा नाव ठेवते. फक्त आईनं चांगलं तेवढं करून मग मम्मीनं करून द्यावं म्हणते चांगलं. कसलं का करणार, मम्मीचं चांगलं लागते का? हा आता करायचा चहा, मला बी प्यायचा आहे. का ही लेकरू सदा 24 तास कामात असते. सगळ्याची बरोबरी करण्यातच आहे. पड बाबा पड. पण पडलीस तर लागल्यावर काम कसं करतीस? आज आहे माझ्या मोठ्या मुलीच्या मुलाचा म्हणजेच माझ्या नातूचा वाढदिवस. आणि तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही आज तयारी केली आहे पुऱ्याची. आणि हे बघा, इथं आम्ही पुऱ्या बनवलेल्या आहेत, ते तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं एवढ्या पुऱ्या केलेल्या आहेत. हे बघा, ही माझी मोठी मुलगी. तिला व्हिडिओ करताना किती बोलू नको म्हणलं तर बोलतेच, काय करावं. माझ्या मुलाचा बर्थडे आहे. हा, ही मोठी मुलगी खुश आहे. आणि मोठ्या मुलीच्या मुलाचा म्हणजे माझ्या मोठ्या नातूचा वाढदिवस आहे आज. आमच्या घरी करणं म्हणजे पहिली वेळ आहे. त्याच्या घरी करतात नेहमीचा वाढदिवस. आणि 11 तारखेला झाला 2 नंबरच्या मुलीचा, तो आम्ही केला हॉटेलमध्ये. आणि हा वाढदिवस करत आहोत आम्ही आता घरी. आता ती बघू, पातीला दे, पातीला दे ती. हे बघा, इथं बटाटे शिजवून ते कुस करून घेतलेले आहेत. ह्या बटाट्याची आता भाजी बनवायची. आता पुऱ्याचं तर काम झालेलं आहे. आता मी इथं सगळं, हे बघा, इथं अद्रक आणि लसण इथं स्वच्छ करून ठेवलंय. आणि आता थोड्याच वेळाने ही बटाट्याची भाजी बनवायची आणि संध्याकाळी मग वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत. करून गेले कितीला किती नाही ताई रागवती का? 500 रुपये 60 किंवा 70, 60 किंवा 70लाच आहे ते. पहिलं 50ला होतं. आज ओमचा वाढदिवस असल्यामुळे आमची आई मस्त पावभाजीचा बेत बनवलेला आहे आईने छानपणे. भाजी आहे ग, पुरी भाजी आहे, पावभाजी नाही. पाव दिसतोय. आज ओम म्हणजे आमच्या आईचा नातू यांचा वाढदिवस असल्यामुळे घरी एकदम छान पद्धतीने हे बघा पुरी आणि बटाट्याची भाजीचा मस्त बेत बनवलेला आहे. ही आहे ओमची मम्मी, ही आहे ओमची आजी आणि मी आहे ओमची मावशी जी व्हिडिओ बनवते. सो बघा, आमच्या आईनं हे बटाटे शिजवून त्याला स्मॅश करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आता मिरच्या टाकणार आहे तळून. तर का ठेसा, त्याचा ठेसा तुम्हाला माहितीच असेल कसा का बनवतात ते. आधी ही ठेसा नाही, ही जिरे टाकायची अगोदर. हे असं जिरे टाकलेले आहेत. टाकले बघा कसे तडका निघाला बघा, तडका. आणि आता त्याच्यामध्ये मस्त तळून घेणार मस्त मिरच्याचा झणका. यस, वाट झणका, मराठी माणूसाचा टचका. हे बघा, आमच्या व्हिडिओ करताना असं भांडण चालू असेल, तू बोल मी बोलते तू बोलते. त्याच्यामुळे आज मीच बोलण्याचा ठसा घेतलेला आहे. आमच्या आईनं खूप बोलली आतापर्यंत. तुम्हाला वसा ठसा खसा काहीतरी म्हणा. तर आता कढईमध्ये टाकलेलं ऑलरेडी पहिल्यांदा जिरे टाकले होते, नंतर मिरच्या टाकल्या आणि आता टाकलेला आहे कांदा. हे सगळं मस्त फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. आणि मग त्याच्यानंतर टाकायचं हा कोथिंबीर, नंतर कढीपत्ता. तर असा मस्त चाललेला आहे स्वयंपाकाचा बेत. कारण घरी करण्याचं कारण असं, आम्ही 2 दिवसापूर्वी आमची रिया म्हणजे आमची माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी तिच्या वाढदिवसासाठी बाहेर गेलो होतो. पण जेवण कुणाला खाऊन बघा एकदा. हा, पुरी भाजी पुरी, पुरी भाजी पुरी.
आणि याचा भेद आई मस्त करणार आहे. आता यात जाणार आहेत मी याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे. आमच्याकडे तिखट थोडं जास्त खातात. हां, आणि ते तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाका तिखट. कारण आमच्या घरी पप्पांना बाकीच्यांना तिखट खूप आवडतं. ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळं तिखट आपल्याला आवडतंच. सो त्याच्यानंतर हळद, मीठ चवीनुसार टाकायचं आणि मग त्याचा मस्त असा घोल करून घ्यायचा, त्याला मिक्स करून घ्यायचं सगळ्या मिश्रणाला. आता आई तोपर्यंत हे बनवत आहे, तोपर्यंत आपण बघूया बाकीची मंडळी काय करतायत तिकडे. हे बघा, इथं बाकीचं सगळं चिरून ठेवलेलं आहे. टमाटे, कांदा, मिरच्या, मसाला, खडे मसाले जे आहेत, खडे मसाले म्हणता येणार नाही, फक्त हा आहे. पण ह्याच्यामध्ये बाकी सगळं चिरून ठेवले. हे पण आपण ऍड करणार आहोत भाजीमध्ये नंतर. नाही मसाला भात करायचा आहे. अहो, ते मसाला भात करण्यासाठी ठेवलेलं आहे. माय मिस्टेक. हे बघा, आता कांदा तळत आलेला आहे. आपण जाऊन बघूया बाकीचे काय करताय. बघा, हिची तब्येत खराब आहे म्हणून हिने झोपलेली आहे सकाळपासनं. आणि इकडे आहे हे बड्डे बॉय. यांचा आज बड्डे असल्यामुळे यांची सगळ्या बड्डेची तयारी झाली आहे. शॉपिंग झालेली आहे, सगळं झालेलं आहे यांचं. आता ही इज टर्निंग इन 25, राईट ओमा? 23 Oh my God, just a 23. Completed. It's a little boy then. It's a little boy. 23 completed. 24 will be started. Okay. रिया ही छोटी बहीण रुहीची, रियाची. आणि मग ही सॉरी मोठी बहीण पण वाटते छोटी. आणि ही सई दाखवते स्वतःला खूप सोजवळ पण आहे, खूप आगाव. सो दिखाने के दांत और खाने के दांत अलग है इसके. इसके भोलेपन पे बिल्कुल मत जाओ. और ये है रिया जिसका हमने कल बर्थडे किया था. काय केलं? लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटते. काय काय? लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटायची भाजीमध्ये टाकायला. ओके ओके. आणि बघा मी त्यामध्ये टाकायचं. पण ती लाल मिरची टाकले ना परत हे का बरं मिरच्या का बरं टाकल्या? ही आमची लातूरची पद्धत आहे पुरी भाजी करायची. तुमची पद्धत कशी आहे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. पोळी ऑलरेडी रेडी. इथं बटाटे शिजलेले आहे जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता हे पाणी गॅसवरती गरम करून घेते, कारण डायरेक्ट थंड पाणी नाही टाकत आई, त्याच्याने चव जाते, त्याच्यामुळं असं म्हणणं असतं आमच्या आईचं. सो पाणी आधी गरम कोमट करणार आणि मग भाजीमध्ये शेवटी ॲड करणार. तुम्हाला बघेलच. ओके. उम्याचा बर्थडे घरी सेलिब्रेट करायचं. तू काय घेतेस? मसाला अगोदर तेल मिरची टाकलेले त्याच्यानंतर तेलामध्ये खाली करून घ्यायचं आणि त्याच्यात कच्चेपणा राहते. आपण जे मसाले ह्याच्यामध्ये ॲड केले होते ते तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये पण ॲड करू शकता. म्हणजे तेलामध्ये परतून घेतल्यानंतर ते जे मसाला आहे तो व्यवस्थित मर्ज होतो एक भाज्यांमध्ये, कच्चं लागत नाही फोडणी त्याची. पण आम्ही कधी कधी असंही करतो, तुम्ही तसंही करू शकता. ओके. सो आता हे मिक्स करून झाल्यानंतर हे जो पातेला आहे ते पूर्ण आहे त्याच्यामध्ये कढईमध्ये ओतणार. हे बघा. आणि आता हे पूर्ण त्याला स्मॅश करून घेणार. थोडं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून. थोडंसं ग्रेव्ही पाहिजे असेल ना आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी. आणि तुम्हाला जर ड्राय खायचं असेल तर तुम्ही फक्त ड्राय करू शकता. पण पुरीसोबत आपल्याला ड्राय नाही जात भाजी, त्याच्यानंतर थोडंसं ग्रेव्ही करावीच लागते. आई पाणी आता बघा त्याच्यामध्ये पाणी ॲड करते.
थोडीशी ग्रेव्ही करण्यासाठी. तिकडचा गॅस आता बंद करेल. हे बघा कशी छान मस्त कलर आला त्याला. आता इथे व्हिडिओमध्ये लाईटमुळे तुम्हाला थोडंसं व्हाईट व्हाईट दिसत असेल, पण इथे एकदम छान लालसर कलर आलेला आहे. हे बघा छान एकदम छान कलर आला आहे. आता ह्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर आई वरून फिरवणार आणि थोडंसं आता ह्याला आपण शिजायला ठेवूया 1-5 मिनटं. त्याला थोडी एक उकळी येईपर्यंत आपण त्याला ठेवणार गॅसवरती, मग नंतर काढून घेणार. ही झाली आपली बटाट्याची भाजी, पावभाजी रेडी. हिअर इज इथे आहे पुऱ्या, इथे आहेत भाजी. हे आपलं रेडी झालेलं आहे. हो वैसे ही मी 12th असताना कीर्तन और भी बुड्ढे हैं साखर टाकली नाही मी मुंग्या लागते आता. इकडे पा मम्मी, मम्मी इकडे पा. मम्मी इकडे सरका. ओमा ओम असं करा. ध्यान लावून द्या का बाहेर. शगुन शगुन नहीं समझ इकडे बघ मंजू.
आईला फोन करा यार. पप्पा कॉन्फरन्सवर घ्या काय. त्यानं पॉज केलं. थोडं बी झूम नका तोंडावर. तोंडवर करून पुढे डायरेक्ट कुठायस रे प्रेमा त्याला देणं घेणं नाही. ए गेली तिने हॅलो हा बघ इकडे बघ. हा इकडे बघ इकडे बघ. हा येल्लो हाणायला लागलो ओके ठीक आहे ठेवतो हा आता इकडे बघ. त्याच्यामध्ये फोटो निघत नाही का? क्लिकच होईना ते. बाजू मम्मी इकडे बघ. हा हा क्लिक करा त्याच्यावर क्लिक करा. हा वर क्लिक करा. दीदी साहेब ना थोडं. हा स्माईल स्माईल. आई थांबा आई थांबा. फॅन लाव एक फॅन लाव. हा इकडे बघा. हा स्माईल मम्मी. दीदीला काय मध्ये मध्ये यायचंय. हा हा जा. थांब थांब. रिया इकडे बघ. रिया इकडे बघ. तिकडे जा मध्ये. रुही सर ना. हा इकडे बघ. बस बस. हा 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 इकडे बघ. हा अरे खाऊ खाऊ कडे उन्हाटे बरं सगळं स्पार करते आमच्या बारक्याला खाऊ द्या. हा ओ वैभव वैभव. हा सई इकडे बघ. सई आईच आहे ते कॅमेरा. हा आई सरका. आई सरका. सरका. हा आता या. शिवच कसं काय सर आहे. जा. त्याला शिकलाय कसं करू. हा हातात लागून इकडे गेली. हा हा गिफ्ट दे. गिफ्ट दे. ते गिफ्ट दे. हे कर. आईच आहे. आईच आहे. सबको स्किप बताते जाते. येता रोहिला दे रोहिला दे हा थांब थांब.
या माझी फॅमिली माझी फॅमिली या नाही ही सैरी ही दोन मिनिटं एक फुट आधा छोट्या लेक आहेत ना मग छोटेच भेटणार हा हा इकडे बघा पप्पा पप्पा इकडे या पप्पा इकडे बघा इकडे बघा सगळे एक एक माणूस वाढलेले हे जा चला इकडे लक्ष द्या हसत आता कडा आता रे इकडे बघ हा ते मम्मीचं करायचंय ना सेल्फी आईचा व्हिडिओ करतो थांबा संदू आईचा व्हिडिओ करतो घ्या कोणतं ते कोणतं घ्या दीदी मी दीदी येतो फ्रेंड्स मध्ये करायचे हे बघा आता बर्थडे साजरा झाला आणि आता जेवायला बसली ही अंगत पंगत. हे सगळ्या माझ्या मुली आणि हे नातू आहेत सगळे. हे बघ. मी तुला म्हणलं होतं ना कपडे घे म्हणून. आम्हाला यायचं ना तुझ्याकडे. बर्थडेचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.